नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहे लसावी व मसावी पार्ट 3. पार्ट 3 मध्ये आपण शिकत आहे दशांश अपूर्णांकाचा मसावी लसावी. जो पार्ट 2 मध्ये आपण शिकलो आहे की अपूर्णांकाचा लसावी मसावी काढा. त्याच्यानंतरची स्टेप आहे दशांश अपूर्णांकाचा मसावी लसावी. तर जर तुम्ही तो दुसरा पार्ट नसेल बघितला तर तो पार्ट बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग लगेच हा पार्ट तुमच्यासाठी आलेला आहे, पार्ट 3. तर याच्यामध्ये 22.5, 0.75 व 15चा मसावी लसावी किती हे काढा आपल्याला विचारलेला आहे. तर आपण सर्वसाधारण आपल्याला जे साधे लसावी मसावी काढायचे होते ती स्टेप आहे. फक्त याच्यामध्ये पॉइंट एक्स्ट्राचे दिलेले आहे. ओके, तर याच्यामध्ये जे सर्वसाधारण लसावी मसावी करत होते त्यावेळेस आपण अशी एक संख्या बघत होतो ज्याला ह्या तिघांना भाग जाईल. बरोबर, जसं आता इथे 5 5 5 दिसत आहे, म्हणजे याला कॉमन 5 ने भाग जाऊ शकतो. परंतु आपण थांबलो का बरं आहे? कारण की इथे पॉइंट आलेला आहे. ठीक आहे, पॉइंट आल्यामुळे आता आपल्याला माहित नाही आहे की हे कसं करते. तर आता आपण ते शिकून घेऊ, काही हार्ड नाही आहे. पण जर का हे पॉइंट नसते, समजा हे पॉइंट नसते, हा शून्य नसता, ठीक आहे, पॉइंट नाही म्हणून हा शून्य नाही, आणि या संख्येसमोर शून्य असेलही तरी काही फरक पडत नाही, तर मग मसावी कसा काढला असता की या सर्व संख्यांना 5 ने कॉमन भाग जातो. बरोबर आहे की नाही? तर मी इथे 5 दिले असते आणि याला भाग दिला असता. 5 5 चोक 20, 5 5 25, 5 1 5, 5 5 25, 5 त्रिक 15. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा 45 ने 15 याला भाग जात नाही, सॉरी याला भाग जातो पण याला भाग जात नाही. ठीक आहे, म्हणून ह्या 5च्या कॉमनने काय झालं, हा झाला मसावी. हा काय झाला मसावी, जो कॉमन आहे म्हणजे याला 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 तिघांनाही भाग देतोय तो कोण आहे? 5. तो म्हणजे काय झाला मसावी. आता इकडे बघा 45, 15 आणि 3 ह्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने भाग जातो का? बघा 3 ने भाग जातो, कारण की बघा 3 ने 45 ला भाग दिला, 3 1 3, खाली 4 मधून 1 उतरतात, 5 उतरतो, 3 5 15. बरोबर, 15 त्रिक 45 पाड्यामध्ये अगर आपण विचार केला तर मला सांगा इथं मी 3 लिहिले, ते या तिघांनाही भाग जातो, म्हणजे हा सुद्धा काय झाला मसावी. ठीक आहे, हाही मसावी हाही मसावी, या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला, मी ते नंतर सांगतो. 3 3 1 3, म्हणजे मी अंदाजन कसा केला हे बघा, हे 45 आहे, तुम्ही 3 ने भाग द्यायचा झाला, 3 1 3, हा एक खाली उतरला असता, हा 5 आला असता. बरोबर आहे, 3 5 15, हे 15. ठीक आहे, म्हणजे इथे याला 15 आलं, 15 त्रिक 45. अगर तुम्हाला पाढेपाठ असेल तर लवकर येईल, 15 त्रिक 45, 3 5 15 आणि 3 1 3. आता बघा 15 5 1 या सगळ्या संख्या कोणत्या पाड्यात येतात? एकाच्याच पाड्यात येतात. बरोबर, तर तुम्ही इथे 1 लिहिला जरी तर खाली काय येईल? 15 5 1, पुन्हा तेच संख्या येईल, 15 1 15 15, 1 5 5, म्हणून 1 ने द्यायचा प्रश्न नाहीये. परंतु आता बघा 15 आणि 5 एकाच पाड्यात येतात. बरोबर आहे, 15 आणि 5 साठी काय करेल मी? 5 कॉमन घेईल, कारण की 5 ने 15 ला पण भाग जातो आणि 5 ने 5 ला पण भाग जातो. 5 त्रिक 15, 5 1 5, आणि हा एक ज्याला भाग जात नाही तो जसाच्या तसा खाली उतरवला. आता बघा हे केव्हा झालं असतं? जेव्हा इथे पॉइंट नसते. बघा हा 5 आणि हा 3 कॉमन होता, म्हणजे सगळ्यांना भाग गेला, म्हणून या दोघांचा काय करू आपण? गुणाकार. मसावी काय येईल? कॉमन असलेले 5 आणि 3, 5 गुणिला 3 म्हणजे काय? 15. हा काय झाला मसावी. आणि लसावी म्हणजे काय येईल? या सगळ्यांचा गुणाकार. किती? 5 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला हे 3 गुणिला 1 गुणिला 1. ठीक आहे, इज इक्वल टू 5 त्रिक 15, 15 5 75, 75 त्रिक येते का? नाही येत असेल तर करून बघायचं, किंवा 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. बरोबर आहे, आता 15चा वर्ग किती? 15 गुणिला 15 केलं तर 15चा वर्ग येतो
किती येईल? नाही येत. 15 गुणिले 15. हे बघा, 15चा जर वर्ग करायचा असेल ते पण मी शिकवतो. एक म्हणजे या पार्ट मध्ये नाही आहे, पण मी शिकवतो. ज्याच्या शेवटी 5 आले त्याचा वर्ग कसा करायचा. हा 15 आहे, याचा वर्ग करायचा असेल तर बघा 5चा काय करायचा, सरळ पहिले वर्ग किती येतो 25. आणि 1च्या समोरची संख्या घ्यायची, 1 गुणिला समोरची संख्या कोणती 2. 1 गुणिला 2 म्हणजे किती 2. ठीक आहे, 225. आता त्याला कॉमन आहे, हे पाठ करायलाच पाहिजे. ठीक आहे, हे तर पाठ करायलाच पाहिजे. 15 ते जवळपास 30 पर्यंत तर वर्ग पाठच पाहिजे. ठीक आहे, पण अगर एखादी मोठी संख्या आली 45, 45चा वर्ग करायचा राहिला तर काय करायचं, 5चा वर्ग किती करायचा 25, हा लिहिला 25. आणि 4च्या समोरची संख्या घ्यायची, किती येईल 5. 4 गुणिला 5 किती होईल 20. 4 पंचे 20, हा त्या 45चा वर्ग. ठीक आहे, बघा मसावी शिकवता शिकवता आपण वर्ग पण शिकवून देतो, नाही का. तर याचं काय होईल, 15 गुणिले 15 किती आलं 225. बरोबर. हे केव्हा झालं असतं, जेव्हा नॉर्मली आपण म्हणजे इथे पॉइंट नसते तेव्हा. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट. ठीक आहे, आता आपण बघू दशांश अपूर्णांक मध्ये जेव्हा आपण सारखे करू तर हे किती घरानंतर आहे, हा पॉइंट किती 1. बरोबर, इथे किती आहे 2 घर आहे, इकडे किती घर आहे नाहीये. पण आपल्याला सगळे जेव्हा सारखे करायचे असेल तर मी काय करेल, या पॉइंट नंतर हा 1 आहे, या पॉइंट नंतर हे 2 आहे, या इथे पॉइंट दिला असता तर काहीच नाहीये. ठीक आहे, यांना जर सारखे करायचे आहे तर हे बघा इथे 1 आहे ना, आपल्याला इथे 2 करायचे. का बरं, कारण की सर्वात जास्त पॉइंट नंतर सर्वात जास्त संख्या कुठे आहे, इथे आहे. 1 आणि 2, इथे काहीच नाही आणि इथे 1 आहे. तर बघा इकडे करून दाखवतो, 22.5, त्याच्यानंतर 0.75 आणि इकडे 15. अगर इथे पॉईंट दिला तर इथे काहीच नाही. आपल्याला जर सारखे करायचे असेल तर मला इथे काय द्यावं लागेल, जो कोणाचा नाही तो त्याचा कोण राहते 0. ठीक आहे, इथे आपण 0 देऊ शकतो. ओके, तुम्ही अगर 1.5 म्हणाल किंवा 1.5च्या समोर 0 लावाल तरी चालते. ठीक आहे, त्याच्यानंतर 15.00 लावू शकतो आपण. ठीक आहे, लावू शकतो. आता याच्यामध्ये काय केलं आपण, 2.50. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं नाही, मी फक्त करून दाखवता येईल. ठीक आहे, इथे 0.75 आहे. थांबलो आपण इथे, का बरं, कारण की ह्या 2 संख्या झाल्या. ठीक आहे, पॉइंट नंतर या 2 संख्या झाल्या, पॉइंट नंतर या 2 संख्या झाल्या. आता इथे काय करेल, 15 2 संख्या वाढवायच्या म्हणजे काय देईल मी 0 0 दिले. आता झाले सगळे, पॉइंट नंतर 2, पॉइंट नंतर 2, पॉइंट नंतर 2. ठीक आहे, या स्टेपवर पॉइंट विसरून जायचं, दशांश विसरा. ठीक आहे, दशांश विसरा म्हणजेच काय, दशांश मिटले. दशांश मिटले तर ती संख्या कशी आहे 2250. ओके, 75. हा पॉइंट मिटल्यानंतर हा समोरचा 0 काही कामाचा राहणार नाही. त्याच्यानंतर 1500. ओके, आता इथून गणित तुम्हाला जे नॉर्मली पहिले जे स्टार्ट करायचं होतं, कॉमन संख्येने भाग गेला पाहिजे, ते आता इथून सुरुवात होईल. ठीक आहे, समजलं म्हणजे काय, तर बघा हे स्टेप आणि हे स्टेप, या स्टेप पासून आता तुम्हाला गणिताची सुरुवात करायची. लक्ष द्या, आता याला कितीने भाग जाऊ शकतो कॉमन, 25 ने भाग जाऊ शकतो. मला असं वाटतं 25 त्रिक 75, हा 25 पाड्यामध्ये जाऊ शकतो आणि 1500 ला पण 25 ने जाऊ शकतो. जाते की नाही बघा, इथे लिहिला मी 25. ठीक आहे, आता बघा 2250.
लिहिला 25. 25 गुणीला किती करेल मी? 25 9 2 2 5 0 0 0. हा शून्य खाली उतरतो, हा खाली उतरतो. ठीक आहे, हा शून्य जो आहे हा खाली उतरतो, पण याला गणित वाढवण्यापेक्षा हा शून्य सरळ वर देऊन द्या. ठीक आहे, म्हणजे हा शून्य डायरेक्ट वर दिला तर कितीने भाग जातो? 90 ने भाग जातो. ओके. 25 त्रिक 75. ठीक आहे, आता 1500 ला भाग जातो का 25 ने ते पण बघून घ्या. इथे मी कुठे लिहू? इथे लिहितो. 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 पाच 125, 25 सखा 150. 0 0 0. आता हा शून्य इथे आला तर मग पुन्हा शून्याचा भाग जातो, मग इथे 0 0 0 द्यावं लागतात. हे करण्यापेक्षा हा डायरेक्ट जो शून्य आहे हा खाली उतरवण्यापेक्षा वरच देऊन द्यायचा. ठीक आहे, म्हणजे गणित लवकर होतं. म्हणजे इथे किती आले? 60. ठीक आहे, ओके. आता बघा 90, 3 आणि 60 याला कॉमन कोणत्या पाड्याने भाग जाऊ शकतो? 3 ने भाग जाऊ शकतो, तर मी इथे लिहिलं 3. ठीक आहे, पुन्हा हे अशी रेष दिली, इथे खाली आता जागा उरली नाही, पण ठीक आहे पाहू. 3 त्रिक 9 आणि हा शून्य, 3 एक 3 आणि 3 दुने. ठीक आहे, त्या 30 आणि 20 ला कशाने भाग जातो? 10 ने भाग जातो. आता बघा 1 ला नाही जात, 3 आणि 25 कॉमन झाले, म्हणून हे दोघं काय झाले? मसाले. हे दोघं काय झाले? मसाले. पण आता बघा या स्टेप मध्ये 1 ला भाग जात नाही, बरोबर? म्हणून आता इथे कितीने भाग देईल मी? समजा 10 ने भाग देईल. 10 त्रिक 30, 10 दुने 20. मग त्याच्या खाली काय येईल? हे 10 लिहिले आणि इथे आता थोडी छोटी रेष काढतो मी. दिसताय का तुम्हाला? माहित नाही, बघून घ्या ना, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. 10 त्रिक 30, हा 1 ला भाग जात नाही, म्हणून 1 जसाच्या तसा. 10 दुने 20, इथे 2 लिहिलेले आहे. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे. पण हा 10 मसावी आहे का? हा 10 मसावी राहणार नाही. का बरं? कारण की या 10 ने त्या 30 आणि 20 ला भाग केला आहे, 1 ला भाग केला का? नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. म्हणजे हे 2 काय झाले? मसावी. 25 गुणीला 3 म्हणजे काय? 75. बरोबर? 25 त्रिक 75. ओके, तुम्हाला समजणच नाही. ठीक आहे, हे 2 काय आहे? मसावी. इथे लिहित आहे मी मसावी इज इक्वल टू 25 गुणीला 3 75. ठीक आहे, आणि लसावी किती येईल? 25 गुणीला 3 गुणीला 10 गुणीला 3 गुणीला 2. बरोबर? पंचवीस गुणीला 3 गुणीला 10 गुणीला 3 गुणीला 2 इज इक्वल टू. आता काढत आता किती होते? 25 त्रिक 75. 75 गुणीला 10 केलं तर किती येईल? 750. 750 गुणीला डायरेक्ट 6 करून द्या. 3 दुने 6. 750 गुणीला 6. 6 0 0. 6 पंचे 30 चे 0, हातचे 3. साइन 7 42, 43, 44, 45. ठीक आहे, इथे किती आला? 4500. ओके, ठीक आहे. आपला लसावी किती आला? मी इथे हे मिटवतो आहे, हे मिटवतो आहे, हे गुणाकार मिटवतो. मसावी इथे लिहितो मी. मसावी आला 75 आणि लसावी किती आला? 4500. आता बघा, जो पॉइंट आपण विसरलो होतो, बरोबर? जो पॉइंट आपण विसरलो होतो बघा, काय आता आपण स्टेप 1 मध्ये संख्यांमध्ये दशांशानंतर किती 2 अंक समोर वाढलं होतं, बरोबर आहे? ते 2 अंक जे समोर वाढलं होतं त्याच्यामध्ये याला हे रिटर्न करायचे आहे. म्हणजेच 1 2 याच्या नंतर नाही करायचं, याच्या आधी करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आपण? नंतर केले होते, पॉइंट नंतर संख्या वाढवल्या होत्या.
आता ते लक्षात घ्या, 1 2 वापस द्यायचे आहे, म्हणजे दशांश काय करायचं, 1 2 जे वाढवले होते त्याच्या आधी दशांश ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे या 75चं काय होईल, 75 तर लिहाल तुम्ही, पण 1 2 नंतर इथे पॉईंट देऊन पॉईंटच्या आधी काय राहतो, 0 आधीला. आणि या 45चा काय होईल, 4500चा काय होईल, 4500 असे लिहितो. हा 1 2 त्या पहिले इथे पॉईंट, म्हणजेच किती झाले ते 45. ठीक आहे, म्हणजेच किती झाले 45. ओके. याच्यात आता मी तुम्हाला एक गणित देतो, ते तुम्ही करून बघा, आणि नाही आलं तर आपण करू. ठीक आहे, लिहा 1.7 कॉमा 0.51 कॉमा 0.153 बघा, इथे जेवढे जास्त पॉइंट ज्याचे असेल ना तेवढे आपल्याला पॉइंट वाढवायचे. सर्वात जास्त पॉइंट कोणाला आहे, पॉइंट नंतर संख्या कोणाची जास्त आहे, तिसऱ्याची है ना. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला हे पॉइंट नंतर 3 अंक आहे, तर पॉइंट नंतर इथे 2च आहे, तर आपल्याला याच्यामध्ये 1 वाढवावं लागेल, हा वाढवला. ठीक आहे, याच्यामध्ये पॉइंट नंतर किती अंक आहे, 1च आहे, याच्यामध्ये आता किती वाढवावं लागेल, 2 शून्य वाढवावं लागतील, 1 2, म्हणजे हे बघा 1.7 0.51 आणि इकडे काय होतं 0.153. आता मला सांगा, हे जे 2 कोऱ्या जागा आहेत त्याला आपल्याला भरायचं आहे, बरोबर. तर याला किती शून्य लागेल, 1 2, याला किती शून्य लागेल, 1. आता झाले पॉइंट नंतर 3 सगळे. हा सर, हेच तर मी करत होते पण येत नव्हतं. ठीक आहे, आता हा पॉइंट विसरलो मी, आता ही संख्या किती झाली, शून्याचं काही काम आहे का, पॉइंट विसरलो होता नाही, म्हणजे ही संख्या झाली किती, 1700, ही झाली 510, ही झाली 153. आणि तुम्ही आता जेव्हा ते मसावी लसावी कराल तर तुम्हाला मी म्हंटल होतं पाडेपाठ पाहिजे. तर बघा, 17 एका 17, 17 2 34, 17 3 51, 17 चौक, म्हणजे हा अगर पाडा पाठ राहिला तर तुम्हाला साहजिकची गोष्ट आहे की 153 दिसेल त्याच्यामध्ये. तो कितव्या नंबरवर दिसेल, 17 9 153. ओके, तर आता याचा मसावी लसावी काढायचा आहे, तर मसावीमध्ये माझा कॉमन काय आहे, 17 भाग जातो, म्हणून इथे किती दिलं, 17. 17 1 17, बरोबर. हे 0 0 मी इथं दिले. सर हे कसं केलं तुम्ही, खूपच जादू करता तुम्ही, तर काही जादू नाही आहे. हे 1700 ला आपण 17ने जेव्हा भाग देतो तर 17 1 17, इथे 0 0 येतात, मग हा 0 उतरवावा लागतो. मग इथे शून्याचा भाग, म्हणजे आपल्याला जे शिकवलेलं आहे ते असं शिकवलं की इथे शून्याचा भाग जातो, मग इथे 0 0 0 येतात, मग इथे पण 0 0 0 येतात, मग हा मला उतरवायचा असतो 0. मग पुन्हा इथे त्या शून्याने भाग द्यायचा. कशाला एवढं सर्व तामझाम करायची आहे. तिथे 17 10 170 केलं तर काय, 70 10 170 केलं तरी होते, आहे की नाही. पण मी काय म्हणतो, हे सर्व नाहीच केलं आणि डायरेक्ट 17 एका 17 लिहिलं आणि हे 2 शून्य देऊन दिलं तर किती मस्त आहे. 17 त्रिक 51, हा शून्य मी डायरेक्ट दिला तर किती मस्त होऊन जाईल, एकच नंबर काम होऊन जाईल. 17 9 153 आहे काय, 17 9 153. अरे बापरे, आहे म्हणते, म्हणजे पाडे पाठ केले वाटते. ओके, 17 8 किती होते, ओ शिट, मधातून का बरं विचारलं सरांनी, म्हणजे आम्ही होतं म्हणत होतो, म्हणून म्हणतो पाडे पाठ पाहिजे. ठीक आहे, मी इथे पुन्हा गेलो. ओके, आता 100 30 आणि 9 यांना कॉमन कशाने भाग जातो, जातो पण का, कॉमन तर नाही जात. एक तर 30 आणि 100 ला 10 ने जातो, नाहीतर मग 100 आणि 30 आणि 9 ला कॉमन भाग जाऊ शकतो, पण तिघांनाही जाऊ शकत नाही, म्हणून मसावी काय आला,
17. मसावी म्हणजे काय, या तिघांनाही कॉमन भाग गेला पाहिजे, बरोबर. हा 17 काय झाला, मसावी. पण मसावी आता 17 आहे का? हो नको म्हणू रे बाबा, आपण बघ पॉइंट लावणार आहे ना, ते पॉइंट लावायचे आपल्याला, म्हणून आपण 17 मसावी म्हणत नाही, फक्त आता हे सध्या लिहिलेलं आहे. आता मला सोपी वाटत आहे की 10 ने मी भाग देऊन देऊ, तर मी 10 ने भाग देतोय. 10 10 100, 9 30. आणि 9 ला जेव्हा भाग जात नाही मनुश्री, लक्षात ठेव, 9 ला जर भाग जात नाही तर 9 जसेच्या तसे आपण खाली उतरवतो. ठीक आहे. आता तू कोणताही घेऊ शकते, 30 आणि 9 पण घेऊ शकते, किंवा 100 आणि 30 पण घेऊ शकते, ते होणार तेच आहे. आता बघ, 3 आणि 9 ला भाग जातो, 10 ला भाग जात नाही, म्हणजे 3च्या पाड्यात नाही का, 3 1 3, 3 1 9, पण 10 येत नाही. तर म्हणून 3 इथे घेतला, 10 ला भाग जात नाही म्हणून 10 जसेच्या तसे खाली उतरवले. 3 1 3, 3 3 9. आलो का आपण इथपर्यंत? ठीक आहे. आता मनुश्री लक्षात घे, 10 1 आणि 3 कोणत्या पाड्यात येतात, 1च्या पाड्यात येतात, बरोबर. 1च्या पाड्यात येतात म्हणून इथे 1 लिहून पुन्हा खाली 10, मग 1, मग 3 लिहू, तर ते तेच होईल, आणि त्या 1 ला काही अर्थ नाही आहे, म्हणून आपण ते गणित समोर वाढवतो. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता लसावी म्हणजे काय आहे, ह्या सगळ्यांचा गुणाकार. 17 10 3 10 1 3 यांचा गुणाकार. आता मी प्रत्येकदा असं ते गुणाकार करून दाखवणार नाही. ठीक आहे, गुणाकार गुणाकार गुणाकार. डायरेक्ट आता आपण पोलीस भरतीवाले लोक आहोत, थोडं फास्ट वाले आहोत, तर कसं करायचं, 17 आहे 170, 170 गुणिले 3, 17 3 51. ठीक आहे, 51 इथे आलं 510 आले होते का, 17 आहे 170, 170 म्हणजे 17, 170 गुणिले 3 केला, 17 3 51, हे झाले 510. पुन्हा गुणिले 10 केला तर इथे 0 लावतो मी, बरोबर. आता 3 1 3 गुणिले 3, तर बघा, आता बघ मनुश्री, हे 2 शून्य तर माहिती आहे मला, 0 0 इथे लिहिले, 3 1 3, 3 5 15. ठीक आहे, ओके. हे आलं, हे काय आलं, लसावी आलं. 1 5 3 0 0 हा लसावी. आणि मसावी किती आहे, 17. 17. ठीक आहे, ओके, इथपर्यंत पण आलो. आता बघा, आपण किती पॉइंट सारखे केले होते, 3, बरोबर. ते 3 पॉइंट कुठून मोजायचे, इकडून, इकडून इकडे, 1 2 3, बाबा ताजुद्दीन. ठीक आहे, पुन्हा इकडून इकडे 1 2, अरे सर 2च आहे, आता काय करायचं मी, 0 देऊ. ठीक आहे, 1 2 3 आणि हा दिला पॉइंट, आणि पॉइंटच्या आधी कधी पण काय असेल, 0. समजलं? सानिया, मनुश्री समजलं? हो सर. एक तुम्ही पण करा, मी पण करतो. ठीक आहे, ज्याचं पहिलं उत्तर आलं त्याने मला पटकन सांगून द्याल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवू. ठीक आहे, चला मी पण लिहितो, तुम्ही पण लिहा. 0.17, सॉरी 0.017, 0.017, 0.119, 0.136, 0.136. सतरा 1 17, 17 2 34, 17 ते 51, 17 68, 17 5 85, 17 6 102, 17 7 101, 19, 17 7 बरोबर. 17 136, 17 9 153, 17 10 170. 17 9 153, बरोबर आहे. हो. 17 8 136 आलं. 36.
हो 17चा अगर पाठ करला तर 17 आणि 119 तर दिसून आले आणि 163 पण दिसत आहे. मी इथे 9 लिहिले होते. ठीक आहे. हा तर बघा 8साठी 56 गुणिला अगर 17 केला 17 सख 102 हो 102 102 चे मी लिहिले 2 810 17 पाचा 135 है 17 पाचा 85 85 में 10 95 बरोबर. ओके. किती घरानंतर पॉइंट द्यायचे होते? 3 1 2 3 इथे पॉइंट दिला. हे दिला 17 हा कॉमन होता म्हणजे 17 पाचा होता. तर मी इथे 17 लिहिले. 1 2 3 साठी काय करेल मी इथे 0 लिहिल आणि पॉइंट देऊन. ओके. आलं लक्षात?